तर जय महाराष्ट्र भावांनो, आपल्या रिझनिंगचा आज एक नवीन टॉपिक कागदाची घडी. आणि तुम्हाला खरं जर सांगतो, हा प्रश्न जर आला तर बऱ्यापैकी चुकतात. तलाठी भरती झालं, फॉरेस्ट गार्ड झालं, म्हाडा झालं, टीसीएसचे एक्झाम झालं, एसएससी जीडी झाला, हा टॉपिक येतोच आणि बऱ्यापैकी मुलं याच्यामध्ये चुकतात. पण आपण ह्याला कसं सॉल्व्ह करणार? एक जे रेग्युलर पद्धत वापरतात, म्हणजे जे बाकीचे टीचर लोक शिकवतात त्या पद्धतीने पण शिकवणार. आणि माझी एक स्पेशल ट्रिक आहे, त्या पद्धतीने आपण शिकणार. आणि ही ट्रिक फक्त फॉरेस्ट गार्ड साठीच वापरावी असं मी सांगेन, कारण फॉरेस्ट गार्ड मध्ये आपल्याकडे खूप टाइम आहे. त्याच्यामुळे आपण टाइमचा भरपूर उपयोग करून आपण ही फॉरेस्ट गार्डची तयारी करणार आहे. तर आपण आज कागदाची घडी हा टॉपिक घेऊ. आपले 15 प्रश्न, 30 गुण. आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला खरं खरं सांगतो, माझे ज्यांनी प्रत्येकाने व्हिडिओ बघितले, आपलं कमीत कमी 20-22 मार्काचं शिकवून झालेलं आहे. आणि ते मार्क तुमचे आलेच पाहिजेत. मी एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि तुम्हाला होमवर्क दिला आहे. हे बघा, मागे शिकवलेलं प्रत्येक टॉपिक समजेल असं नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही मेहनत करणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला समजणार नाही. मग जगातला कुठला पण टीचर येऊन दे, तुम्हाला मग नाहीच समजणार, कारण तुम्ही प्रॅक्टिसच करणार नाही. तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटणार कसं? तर आपण आतापर्यंत काय काय शिकवलं माहिती असेल तुम्हाला, काय काय शिकवलंय. तरी थोडंसं रिव्हिजन घेऊ आपण. बघू शकतो आपण की आपण काय काय घेतलं. बघा, आतापर्यंत जेवढं मी हे केलेलं आहे, ठीक आहे, आपण हे सगळं शिकवलेलं. आता मिटवलेलं काय काय ते तुम्हाला माहितीच पाहिजे. मी आता काय काय मिटवलंय. हे सगळे टॉपिक संपले. कॅलेंडर झालं, दिशा झालं, आरसा झालं, नातेसंबंध झालं, डायग्राम झालं. आता तुम्हाला सांगतो की आपण काय काय घेणार. बघा, तुम्हाला सांगतो, आजचा जो टॉपिक आहे तो ऍक्च्युली हा इथे, हा डायग्रामचा. म्हणजे आता आपले टॉपिक राहिले कोणते? ठीक आहे, आता पण फॉरेस्ट गार्डचा आपण एवढा सिलेबस कव्हर केला, राहिले कोणते? अवघा नंबर सिरीज मी ठेवलेली आहे मुद्दामून. नंबर सिरीज एक टॉपिक आपला राहिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पदावली, बॉडमॉस रूल. अवघा बॉडमॉस रूल तुम्हाला जेवढा सोपा दिसतो तसा नाहीये, कारण हे बॉडमॉस रूल पहिली दुसरी सारखं विचारत नाही. फॉरेस्ट गार्ड म्हणा, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं पहिलं शिकावं लागेल, बेसिक. मग बेसिक मुळे मी हा टॉपिक थोडासा होल्डवर ठेवलाय, कारण ह्याचं बेसिक खूप वाढीव आहे. बेसिक म्हणजे कसं, ह्याच्यामध्ये तुम्हाला गणित, वजाबाकी, बेरीज हे सगळं शिकावं लागेल. वर्गमूळ. मग त्याच्यामुळं या टाईपचे क्वेश्चन्स सगळे अशा, म्हणजे एवढं डीप लेवलला आहे ना, त्याच्यामुळे मी हा टॉपिक मुद्दामून घेत नाहीये. मला लहान पोरांमध्ये शिकवायचं नाही. शिकवलं तर टॉपचा विषय शिकवायचे, जे परीक्षेला येतं. आपल्याला 1 आणि 1, 2 करून शिकवायचं नाही. आपल्याला डायरेक्ट 1.1119 प्लस 2.3362 अशा टाईपचे क्वेश्चन शिकवायचे. सर्वात मोठे कोण, छोटे कोण, हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला घेऊयाच. आणि कथन आणि निष्कर्ष हा आपला 4था टॉपिक राहील. आणि अभ्यासक्रमाकडे बाहेर, ह्याच्यामध्ये आपले 4 ते 5 टॉपिक एकाच लेक्चरमध्ये मी शिकवणार की हा हे येऊ शकतं, हे यायचे चान्सेस आहेत, हे कसं केलं जातं. म्हणजे मोजून आपले किती लेक्चर राहिलेले आहेत? 3 ते 4 लेक्चर राहिलेले आहेत ह्याच्यासाठी, बुद्धिमत्तेसाठी. त्याच्यानंतर आपण घेणार मग मराठीला सुरुवात, कारण आता पोलीस भरतीची जाहिरात आलेलीच आहे. आणि माझं एवढंच टार्गेट आहे की पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि जेवढ्या पण महाराष्ट्रातले सरकारी जॉब आहेत त्या सगळ्या पोरांचं मराठीचं एकदम पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करायची. तर माझी पद्धत वेगळी असणार. थोडंसं मी तुम्हाला क्लिअर सांगतो, माझी पद्धत थोडी नॉन व्हेजिटेरियन टाईप पण राहू शकते लक्षात राहण्यासाठी. जसं की आता मी 2000 काळातला एक स्टुडंट म्हणू शकतो, नाहीतर एक टीचर म्हणू शकतो. तर मला माहिती की आज कुठल्या मेंटॅलिटीने आपण शिकू शकतो. जेवढं आपण थोडंसं बेकार पद्धतीने शिकणार, काही ट्रिक्स असतील, जसं मी थोडं समजून जावं ते तुम्हाला समजेलच. मराठीमध्ये मी अशी पद्धत काढेन की आतापर्यंत कुठल्याच मराठीच्या शिक्षकांनी काढलं नसेल. एका लेक्चर मध्ये लक्षात राहायची पद्धत मी एक माझ्या वेगळ्या पद्धतीने करणारच आहे ती. तर आता आपण पेपर फोल्डिंगची शिकूनच घेऊ. हे बघा, आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी मी काय केलंय, बऱ्यापैकी आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स नाहीयेत पोरांकडे. ह्याचे 150 रुपये फी घेतात. मी नाव घेणार नाही, का टीचरचा 150 रुपये फी मागतो. मग मी काय केलं, माझ्याकडे एवढा डाटा आहे, मी UIQ गव्हर्नमेंट जॉब टेलिग्राम बनवला, तलाठी भरती, परत प्रश्नपत्रिका म्हाडाच्या, वनरक्षकच्या, तुम्हाला सांगतो SSC GDच्या, आता मी पोलीस भरतीच्या पण टाकणारच आहेत. सगळ्या प्रश्नपत्रिका फ्री. ह्याच्यामध्ये मी फालतू नाही टाकलं, फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका. म्हणजे तुम्ही यायचं,
स्क्रोल करायचं आणि प्रश्नपत्रिका सरळ फ्री मध्ये वापर करायचा त्याचा. माझं एवढंच टार्गेट आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांचे जेवढे कमीत कमी पैसे वाचतील तेवढं आपलं हे टार्गेट असेल. तर ज्यांना काय की बाबा आपल्याला प्रश्नपत्रिकेची गरज आहे, जावा फ्री मध्ये आनंद वापरा त्याचा. ओके, चला आता आपण क्वेश्चन करत जाऊया. हे बघा, एक तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन मागच्या वर्षी आला नव्हता, एक पण नव्हता आला, पण आपण हा शिकवणार. हे बघा, जेव्हा अंतर्निर्यत म्हणून हा शब्द येतो, ह्याचा अर्थ काय असतो एवढंच लक्षात ठेवा. अंतर्निर्यत म्हणजे ही जी डायग्राम आहे अशा पद्धतीची, त्या डायग्राम मध्ये शोधून काढायची. आता तुम्ही जर नीट बघितलं, ह्याच्यामध्ये फक्त अशी डायग्राम बनते आपली, ठीक आहे. पण तुम्ही जर नीट अख्खं जर शोधलं, ठीक आहे, नीट जर लक्ष घातलं, ही जी डायग्राम आहे ती फक्त आपल्याला इथं दिसेल ना अशी. हा ऑप्शन राईट असेल. समजलं असेल की अंतर्निर्यत म्हणजे काय असतं. असा शब्द आला की ही जी डायग्राम येते ती डायग्राम फक्त शोधून काढणे, बस याचा एवढाच उपयोग आहे. आणि मला याचे जास्त क्वेश्चन भेटले नाहीत, त्याच्यामुळे मला हा जास्त टॉपिक भेटला नाही. त्याच्यामुळे मग आपण पण डोकं लावलं की थोडंसं इकडून तिकडून घेतलं. ऍक्च्युली हिंदी मधून क्वेश्चन पेपर दिल्ली पोलीस मध्ये आलं होतं हे, पण आपल्याला काय दिल्ली पोलीस असो नाही तर कुठलेही असो, आपल्याला मेन म्हणजे शिकणे. आता ही डायग्राम बघणार. आता मी जर नीट बघितलं, बघा इथं जर ही डायग्राम बघितली ए मध्ये, ठीक आहे, ओके, माझी डायग्राम बनते का? ओके, एक्झॅक्ट माझा ए ऑप्शनच राईट आला. मी फक्त एक चेक केलं म्हणून माझा ए ऑप्शन राईट आला. आता तुम्ही जर नीट बघितलं, इथं चुकू नका, रेषा 2 आहेत आणि मध्यभागी रेष पाहिजे होती, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन तुमचा येणार नाही. जर इथं तुम्ही बघितलं तर ह्याला इथं 2 दांड्या पाहिजे, हा पण ऑप्शन येणार नाही. ही रेष बघा, इथं कन्फ्युज होणार, ही रेष पूर्ण मार्गापर्यंत पाहिजे, ही पण अर्ध्यापर्यंत आहे, म्हणून हा पण ऑप्शन येणार नाही. असं सिली मिस्टेक होतात या क्वेश्चन मध्ये, पण त्या सिली मिस्टेक तुम्ही टाळायचं बघा, जेवढं तुम्ही टाळू शकता तेवढं. बऱ्यापैकी अंतर्निर्यतचं तुम्हाला टॉपिक समजला असेल की काय अवघड नाहीये. आता हा क्वेश्चन बघू आपण, ठीक आहे. आता आलेली ही डायग्राम आले तर ही डायग्राम शोधायची आपल्याला, ठीक आहे. आता ही डायग्राम बघा, मी परत ए ऑप्शनवरच बघणार कारण माझं पहिलं काम आहे. हे बघू शकतो मी, ओके, ही मॅच झाली, ठीक आहे, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं. पण तुम्ही इथं बघू शकता असं आणि असं खाली आहे, पण इथं तसं काय भेटलेलं नाही, म्हणजे ही आपल्याला रेष नाही इथं, म्हणजे हा ऑप्शन माझा नाही येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मी सेकंड ऑप्शनवर जाणार. मला बऱ्यापैकी इथं काहीतरी डायग्राम दिसतीये, तर इथं मी गेलो, ओके, हे पण असं आहे, असं आहे, हे पण मॅच करतंय माझं, ओके, ठीक आहे, हे पण माझी अशी डायग्राम भेटलेली आहे आणि ही मॅच होतीये का? ओके, बऱ्यापैकी मॅच झालेली आहे. तरी मला थोडासा डाऊट येतो या डायग्राम वरती, त्याच्यामुळे मी एकदा इथं पण चेक करणार. इथं तर नाहीये, सरळ दिसूनच येते मला. इथं असू शकते का एखादी डायग्राम अशी? ओके, ठीक आहे, इथं पण बऱ्यापैकी डायग्राम दिसत आहे, अशी येते. ओके ओके, आता बघू शकता, ठीक आहे. आता ही डायग्राम इथं पण बनते आणि इथं पण बनते. तुम्ही नीट बघितलं तर दोन्हीकडे डायग्राम बनत आहे. पण तुम्ही नीट ऑब्झर्व करा, या डायग्रामची साईज आणि या डायग्रामची साईज बऱ्यापैकी आकृतीच्या मानाने हा जो ही आहे छोट आहे आणि हे मोठं आहे आणि इथं पण ऍक्च्युली मोठं आहे. तर तुमचा बी ऑप्शन इथं राईट आहे. म्हणजे एक प्रकारे तुमचा प्रॉपर बुद्धीचा वापर करणं म्हणजे अंतर्निहित डायग्राम साठी असेल. आता ठीक आहे, आता बघा, आता मेन आपण मुद्द्यावर आलेलो आहे, मेन मुद्दा, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, बघा आपल्याकडे, तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, ठीक आहे. आपल्याकडे बघा ह्या एक्झाम मध्ये आपल्याकडे भरपूर टाइम असतो, म्हणजे 120 मिनिट मधले तुमच्याकडे 30-40 मिनिटं फुकट पडलेले आहेत, फ्री मध्ये असेच पडलेले आहेत 30-40 मिनिट. तेव्हा काय करायचं तुम्हाला मी सरळ भाषेत सांगतो. जर समजा तुमच्याकडे बघा एक्झाम मध्ये असा एक पेपर दिला जातो, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला असा पेपर दिला जातो बऱ्यापैकी, आता बघा ह्याचा शेप काय, चौकोन. आता तुम्हाला सांगतो तिथं पैशाची कमी नाहीये, 800 का 900 रुपये भरलेले आहेत तुम्ही. 1000 पेपर घ्या, असले 1000 पेपर तुम्हाला कोण आढळ पेपर पाहिजे मला, आणि अशी बनवून ठेवा, तुमचं कधीच चुकणार नाही. हा मी तुम्हाला दुसरी पण ट्रिक सांगेन, पण मी प्रत्येक एक्झामला असंच केलेलं आहे भावांनो, तर त्यामुळे घाबरू नका. पेपर देणार तुम्हाला 900 रुपयातले तुम्ही 100 पेपर वापरा आणि असं अशा अगोदरच एकदम चौकोन बनवून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला असा प्रश्न आला की राईट आलाच पाहिजे. आता बघा, जर मी, ठीक आहे,
जर मला पेपर बनवूनच घेतला, ठीक आहे, मी एक्झॅक्ट बघणार पहिल्या प्रोसेस मध्ये काय करायचं तुम्ही की पेपरला असं फोल्ड करणं, ठीक आहे. मी एक्झॅक्ट असं फोल्ड केलं, ज्या डायग्राम मध्ये फर्स्ट डायग्राम मध्ये जसं मला सांगितलं तसं मी एक्झॅक्ट तसं फोल्ड केलं बघ. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या डायग्राम मध्ये सांगितलं की खालच्या साईडला फोल्ड करणे, ठीक आहे. आता खालच्या साईडला जेव्हा फोल्ड असं सांगितलं, मग माझी अशी काहीतरी घडी बनलेली आहे, बरोबर. एक्झॅक्ट मी अशी चौकोन घडी बनवली आणि त्याच्यानंतर म्हणजे एक प्रकारे बघा मी काय करणार तुम्हाला सांगतो. पेनाने पहिले अशी एक डिझाईन बनवणार आणि अशी एक डिझाईन बनवणार, ठीक आहे. आणि सरळ पेनाने गिरवून 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 याला सरळ फाडून टाकायचं, ठीक आहे. एक्झॅक्ट याला फाडायचं आणि तेव्हा तुमची जेव्हा डायग्राम होईल, ठीक आहे, फाडल्यानंतर तुमची बघा अशी दिसेल. अशी म्हणजे कशी, एक प्रकारे बघा अशी दिसते तुम्हाला, होल दिसतंय, सगळं दिसत असेल बघा ब्लॅक ह्याच्यावरती. मी काय केलं, गिरवून गिरवून सगळे डायग्राम हे करून टाकली. इथं मी गोल केला जसं मला डायग्राम मध्ये सांगितलं होतं तसं. आणि जर तुम्ही एक्झॅक्ट उघडून बघितली, ठीक आहे, एक्झॅक्ट उघडून बघितली, आता अशी डायग्राम होती, जी डायग्राम जशी काढली तशी वर करा आणि अशी करा. आय होप तुम्हाला दिसत असेल. तरी बघा तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असेल मी काहीतरी केलेलं आहे. आणि तेव्हा मी चेक केला पहिला ऑप्शन, बघा इथं 4 तुम्हाला हे दिसतात, पण इथे किती आहेत, 2च आहे. तर ऑफकोर्स हा ऑप्शन नसणार, हा ऑप्शन नसणार, ठीक आहे, ऑप्शन नसणार. सेकंड मध्ये बघायला गेलो तर हे बघू शकतो की हे जे गोल आहेत सरळ सरळ आहेत आणि हे गोल तुम्ही बघा हे पण आपलं चुकतंय. आणि एक्झॅक्ट माझी जर आकृती मॅच झाली तर ह्याचा नंबर 3 आन्सर असेल. ऍज मी डायग्राम पद्धतीने काढलं, मी काहीच केलं नाही, पेपरला फोल्डिंग केली आणि त्याच्यात छिद्र पाडली. पण ह्याचं जर तुम्हाला करताना हा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल सोपं आहे, मी करेन, पण माझा प्रत्येक सम बघा जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चुका कुठं होतात ते पण तुम्हाला मी सांगतच जाईन. आता ठीक आहे, ही पद्धत तर आपली झालेली आहे. आता सेकंड पद्धत ही बघा, मान्य करा, ही जेव्हा अशी डायग्राम असते, ठीक आहे, हे बघा आपल्याला असा फेस दिलेला आहे, तर आपल्या एक प्रकारे आपले 4 भाग झाले, ठीक आहे. असे भाग झाले, ठीक आहे. तर मी काय बघणार की तुम्ही लक्षात ठेवा, चौथ्या भागात तर अशी डायग्राम आहे, तेव्हा मी सरळ अशी डायग्राम इथे काढून घेणार, ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की त्रिकोण कसा येतोय, मला असा येतोय, ठीक आहे. तर बघायला गेलं तर ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता की हा जो गोल आहे तो इथं पाहिजे होता, त्याच्यामुळे हा ऑप्शन माझा कट होणारच होता, ठीक आहे. इथं बघू शकता नंबर 4 मध्ये मला त्रिकोण कसा पाहिजे, असा पाहिजे होता, पण इथं बघा त्रिकोण कसा होता, असा होता. इथले ऑलरेडी 2 आणि 4 ऑप्शन कटच झाले. आता 3 आणि 1 मध्ये आपल्याला शोधायचं होतं. पण लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीये जेव्हा पेपर असा होतो फोल्ड, वर जेव्हा घेणार तेव्हा तो असा इथं काहीतरी 0 येणार, इकडं पण एक 0 येणार, इकडं पण एक 0 येणार. जेव्हा पेपर फोल्डिंग कटिंग होणार तेव्हा तुम्हाला लॉजिकली 4 0 पाहिजे होते, पण इथं बघू शकता तुमचे 2च 0 होते, म्हणून हा ऑप्शन सुद्धा तुमचा कट होणार आणि हे 3 आन्सर तुमचे येणार. म्हणजे ही पण एक तुम्ही पद्धत वापरू शकता. आता ती तुमची मर्जी, तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकायचे, कोणत्या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी तर जास्त करून पेपरने सॉल्व्ह करतो, बाकी तुमची सगळी मर्जी. आपण याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, आपल्याला तुम्हाला सांगतो की काय केलंय यांनी, एक डायग्राम बनवली, ठीक आहे. तर या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ओके. तर आपण बघू शकतो की यांनी एक डायग्राम आहे, जसं की आपण पेपर घेतला परत, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, पेपरची बाजू थोडी पण चुकवायची नाही. हा पेपर आहे, बरं तुम्हाला काय सांगितलंय, पहिली प्रोसेस काय आहे, खालच्या साईडला, मग मी खालच्या साईडनेच फोल्ड मारणार. त्याच्यानंतर काय सांगितलं यांनी, या साईडला म्हणजे इथली बाजू, अशी जी बाजू आहे ती या साईडला, तर मी या साईडलाच फोल्डिंग करणार. आता लक्षात ठेवा, कधी कधी हे कट मारण्यामध्ये चुकतात, जे कट, मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात भारी सांगतो की पहिलंच पेनाने बघा, आता ही डायग्राम अशी आहे, ठीक आहे, ही डायग्राम काय अशी आहे, मग इथं हे आणि इथं 2 कट आहेत असे, ठीक आहे. हे कट कुठे येणार, एक इथे येणार, एक इथे येणार, ट्रायंगलची बाजू पण प्रॉपर, मग त्याच्यामुळे पेनाने अगोदर ड्रॉइंग काढायची.
आणि मग हाताने कसं तरी फाडायचं त्रिकोण, असा असा पेज घेतला, असा करून फाडला, परत अशा पद्धतीने इकडे कट मारले, तेव्हा आपली डायग्रॅम एक प्रकारे माझी जी डायग्रॅम आहे ती अशा पद्धतीने बनेल. बघू शकता तुम्ही माझी जेव्हा डायग्रॅम अशा पद्धतीने बनणार, ठीक आहे. ह्याला ओपन करताना पण तुम्हाला सांगतो बघा, आता अशी डायग्रॅम आहे, तर ओपन करताना अशी तशी ओपन नाही करायची. ओपन करताना बघा अशी डायग्रॅम आहे, पहिला असं ओपन केलं, त्याच्यानंतर असं ओपन केलं. पेपरला इकडं तिकडं बिलकुल नेऊ नका. आणि जर तुम्ही बघितलं एक्झॅक्ट, ठीक आहे, एक्झॅक्ट जर याचा आन्सर काढायचा प्रयत्न केला तर तुमची नंबर 3 एक्झॅक्ट तुमचा आन्सर आहे. कारण बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा ट्रायंगलची बाजू बघा, त्रिकोण बरोबर आहे. माझे सर्कल इथं 2-2 पाहिजे होते, इथे एकच सर्कल आहे पहिल्या ऑप्शन मध्ये, इथं 2-2 आहेत, एक आहे. हा ऑप्शन माझा कट होईल. नंबर 2 मध्ये बघू शकता या ट्रायंगलांची बाजू उलट्या दिशेने पाहिजे होती, पण ही दिशा कुठली आहे, सरळ सरळ दिशा आहे, म्हणून हा आपण ऑप्शन कट होईल. आता नंबर 4चं पण बघू शकता तुम्ही, कट आहेत, ते इकडे नव्हते पाहिजे. आता सगळ्यात खतरनाक प्रॉब्लेम सांगतो, जर तुम्ही समजा डायग्राम अशी केली, कशी अशी, तर बऱ्यापैकी आकृती मॅच होऊन जाईल तुमची. मग जर हे तुम्ही फिरवण्यात चुकला, उघडण्यात चुकला, तर तुमचा आन्सर इथंच चुकणार. तुम्हाला हे सांगायचं होतं, तुम्ही जर या डायग्राम मध्ये आकृतीमध्ये काय बदल केला इकडं तिकडं, तर तुमचा याचा आन्सर चुकवू शकतं. त्याच्यामुळे तुमची जी ओपनिंगची पद्धत आहे ती प्रॉपर जर पद्धत ठेवली तर तुमचं ही अॅक्युरेसी लेवल अजून राहील. आता वाटायचं किती सोपं आहे प्रश्न, पण ह्याला जोपर्यंत तुम्ही आपल्या पद्धतीने, मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह करा. जेव्हा तुमचे ह्याची अॅक्युरेसी लेवल वाढेल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट होता आणि हा प्रश्न चुकणार नाही. तर आपण याला आपल्या दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू, जी एकदम प्रो लेवल. आता बघू शकता की इथं आपले किती 4 बॉक्स घेऊ आपण, ठीक आहे. मी 4 बॉक्स घेतले कारण असं घडी ओपन झालं असं होणार आहे, ठीक आहे. तर मी काय बघणार की माझी इथं डायग्राम आहे ती अशी होती, ओके, आणि माझा इथे एक कट होता, ठीक आहे. आता या डायग्राम नुसारच मी बघणार. हे बघा पहिल्या डायग्राम मध्ये मी बघितलं इथं असं इथं, ठीक आहे, ट्रायंगल आहे, ओके. पण ह्याच्यामध्ये मी एक मिनिट, मी सगळं बघणार आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ही डायग्राम मॅच करते माझी, हा डायग्रामला मी होल्ड करेन. आता या डायग्राम मध्ये बघू शकता की हा ट्रायंगल असा बघितला आणि इथं पण असं बघितणार मी, ठीक आहे. तर बघू शकता की हा जो ट्रायंगल आहे हा उलटा आहे, हा नाही येणार माझा. इथं पण मी बघितलं की ट्रायंगलची दिशा चुकीची आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. आता 1 आणि 3 मधला मला शोधायचा आहे, तर मग मी काय करणार, माझा पेपर फोल्ड कुठल्या दिशेला झालेला आहे, असा दिशेला झालेला आहे. मग असं जेव्हा होतो तेव्हा याचे सगळे जे ट्रायंगल आहेत तो उलटे होणार माझ्यासाठी तरी. मग हा ट्रायंगलची दिशा अशी होणार आणि हे असंच राहणार, आणि माझा जो सर्कल आहे तो इकडे येईनच, ठीक आहे. आता हा पेपर असा फोल्ड केल्यावर अजून त्याच्या ड्रॉइंग्स वाढतील, आणि जेव्हा मी असं जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करेन बघणार की मी इथं पण आणि इथं पण आहे, पण हे सर्कल वरती जेव्हा जाणार तेव्हा 2 होणार आहेत, पण इथे हे 2 सर्कल नाहीये, त्याच्यामुळे हा पण माझा ऑप्शन कट होईल. आणि हा जो मी म्हणजे आता तुम्हाला वाटला असेल किती अवघड पद्धत वाटते, हे काहीच समजेना. हे जेव्हा तुमची मेंटॅलिटी जेव्हा वाढेल तेव्हा तुम्हाला हे सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे माझं तर बेटर ऑप्शन राहील की तुम्ही पेपर फोल्डिंग सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचं अॅक्युरेसी लेवल वाढेल. आता ठीक आहे, आपण पटापटा सॉल्व्ह करू जेणेकरून पेपर फोल्डिंग. आता ही पेपर फोल्डिंग आहे, ठीक आहे. आता ही पेपर फोल्डिंग आहे, तर ह्याच्यासाठी आपण कसल्या पद्धतीने सॉल्व्ह करू बघा. आता मी तुम्हाला सांगतो, हा पेपर आहे, ओके, हा पेपर आहे. मग मी पेपरला असा घेतलाय सगळ्यात भारी, तर यांनी काय सांगितलं की पेपरला असा हे करा. मग मी काय करणार, ओके, सेम असंच केलं. मग मी माझी काय झाली, पहिली स्टेप कंप्लीट झाली. मग आता मी सेकंड स्टेपला आलो. ह्यांनी काय सांगितलं वरतून खाली घ्या, मग मी खालून घेतलो. ह्यांनी काय सांगितलंय की इथे एक ट्रायंगल आणि एक सर्कलला छिद्र पाडा. मग तेव्हा माझी कोणत्या पद्धतीने होईल, तेव्हा माझं बघा एक्झॅक्ट अशी डायग्राम होणार, ट्रायंगल आणि छिद्र. मग मी काय करणार, ह्याला हा असं उलट असं ओपन करणार आणि ह्याला असं ओपन करणार, आणि मी एक्झॅक्ट मॅच जेव्हा करेन
ठीक आहे, तुम्ही बघू शकता माझा एच ऑप्शन ऍक्युरेट आहे, तर माझं आन्सर हे येणार. समजलं तुम्हाला? बऱ्यापैकी मी आता याच पद्धतीने शिकवणार तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. हे बघा, आता हा क्वेश्चन थोडा मजेदार पण आहे असं बनण्यासाठी. तर आता आपण तुम्हाला एक सांगतो की इथं, ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे, यावेळेस आपल्याला थोडी पेपर कटिंग मारायची. पेपर कटिंग मीन की तुम्हाला सांगतो मी की हा पेपर आहे, ठीक आहे, पेपरला अशा पद्धतीने रोटेट मारा, परत खाली मारा. आता ह्यांनी काय सांगितलंय तुम्हाला सांगतो, जेव्हा अशी तुमची ड्रॉइंग येईल ह्याला डायरेक्ट कापून टाकायला लागतं तुम्हाला. ह्याचा इनडायरेक्टली मिनिंग कापून टाकणे, ह्याला म्हणजे डायरेक्ट हे कट होणार इथून, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा कट होणार तुमचे, ठीक आहे, हे जेव्हा तुमचे कट होणार तेव्हा तुमची डायग्राम बघा एक्झॅक्ट अशी दिसणार. ठीक आहे, तुम्हाला इथं दिसत नसेल तर अशी इथं बघा एक्झॅक्ट तुमची डायग्राम कशी इथं कट आहेत 3, 1 2 3. जेव्हा तुम्ही ह्याला उघडणार, ठीक आहे, जेव्हा मी ह्याला उघडणार तेव्हा मला एक्झॅक्ट आन्सर लगेच समजून येते की बघा हे छिद्र इथं आहे, हे मॅच झालं, हे मॅच झालं, हा पण मॅच झाला, हे पण मॅच झालं, हे पण मॅच, हे पण मॅच, हे पण मॅच, हे पण मॅच. माझं हे आन्सर राईट असेल. आता तुम्ही बघू शकता सगळ्या डायग्राम पूर्णपणे वेगळ्याच आहेत, त्याच्यामुळं काय अशी लई मोठी गोष्ट नाहीये. हे एक्झॅक्ट आन्सर सुटलं, ह्याचा आन्सर काय राहील आपलं शेवाला आन्सर, ए आन्सर राईट असेल. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता यावेळेस काय सांगितलंय की सेम प्रोसेस मागच्या वेळेस सारखं जे, पण याच्यात कट वेगळे आहेत. आता बघा हे पेपर आहे, असं फोल्ड केला, त्याच्यानंतर ह्यांनी यावेळेस सांगितलंय वरच्या साईडला, म्हणजे वरच्या साईडला म्हणजे असं सांगितलंय. आता ह्यांनी कट कुठले सांगितले, इथे कट सांगितलंय आणि असा कट सांगितलाय, बरोबर. जेव्हा मी असा प्रश्न घेणार तेव्हा मी एक्झॅक्ट माझी कटिंग अशी होणार. ठीक आहे, कटिंग अशी झाली, मी याला परत ओपन करणार. आता डायरेक्ट बघा मला मध्ये एक फुल झाले, इकडे छोटा आणि इकडे छोटा. आता इथं कुठं आहे का असं मध्ये फुल? ओके, हा मध्ये फुल बघा, फक्त मध्ये फुल बघा फक्त इथं झालेलं आहे आणि इथं माझी डायग्राम मॅच करायला लागली. आणि इथं बघा फुलच नाहीये, इथं पण फुल नाहीये, इथं फुल आहे पण इकडचे हे 2 कट नाहीयेत, त्याच्यामुळे माझं इथं पण आन्सर ए आन्सर राईट असेल. हे बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये एज जास्त दिसायला लागलेत मला पण असं काही नाही की एज बरोबर आहे. बाकीच्या प्रश्नाची पण उत्तर बरोबर बी सी डी मध्ये पण ऑप्शन टाकतील, नाहीतर यार रवी सर म्हणाले की ए ऑप्शन राईट आहे तर करा, आपण असं नका करू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता बघू शकता की थोडासा मजेदार प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर आपण बघू शकतो की या क्वेश्चन मध्ये काय आहे बघा. तुम्हाला एक सांगतो बघा, आता हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ह्याला काय करायचं, असा पेपर फोल्ड मारला, परत ह्याने खालच्या दिशेने केला. आता यावेळेस अजून एक पेपर फोल्ड, माझी पहिली स्टेप झालेली आहे. बघा तुम्हाला दाखवतो, ही कव्हर झाली, ही पण झाली, ही पण झाली आहे. आता ह्यांनी काय सांगितलं की या पेपरला असं फोल्ड करायचं. ठीक आहे, आता तुम्हाला एक सरळ सांगतो की या प्रश्नाला काय करायचं तुम्हाला सांगू का. सरळ पेनाने गिरवत एवढं गिरवायचं की ह्याला डायरेक्ट होल पडलं पाहिजे. म्हणजे इथून गिरवत पडलं की डायरेक्ट होल पडलं पाहिजे. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने होल पडेल. आणि जेव्हा तुम्ही ह्याला ओपन करणार, ठीक आहे, अरे इथं पण ऑप्शन येत राहते यार, आज काय ऑप्शन आहे. अरे पीडीएफ कुणी बनवली आज? तुम्ही काय सगळे ऑप्शन येत राईट द्यायला लागलेत, अवघड आहे तुमचं. अरे बी सी डी वाले पण शोधा यार, तुम्हाला खरंच पीपीटीचं काम दिलं नाही पाहिजे, वैताग आलो. ह्याचं पण हे आन्सर राईट असेल, तुम्ही बघू शकता सगळे सर्कल्स मॅच होत आहेत. आणि आपल्या पीडीएफ बनवणारे, मला कोणतरी असा पीडीएफ बनवणारा पाहिजे जो माझ्यासाठी काम करेल. मला असं वाटतं की आता फायरिंग करायची वेळ आलेली आहे. आणि क्वेश्चन सिरीज मध्ये पण खूप चुका केल्यात त्यांनी यार. मला असं वाटतं की त्यांना आपण जॉबवरनं काढून दुसरा एक वर्ग हायर करू यार. खरंच मी वैताग आला पीपीटीचा तुमच्या. मला नेक्स्ट टाइम जर पीपीटी चांगली नाही आली अशा तर, आणि ही काय पीपीटी यार, अशा कागदांचे फोल्डर्स टाकलेले आहेत तुम्ही, अवघड आहे. ठीक आहे,
हा पण काही एवढा अवघड नव्हता. त्याच्यानंतर बघू आपण हा वाला क्वेश्चन्स. ठीक आहे, आता ह्याला बघू शकता की ह्याला काय केलं ह्यांनी, सर माझा हा पेपर परत ओपन करतो. आता ह्यांनी जरा बघा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. यावेळेस काय केलंय की पेपरची जी पहिली प्रोसेस आहे ती अशी तिरकी, ओके, पहिली जी प्रोसेस आहे, पहिली प्रोसेस ती काय आहे, ती तिरकी करणे. ओके, मी हाय असा पेपर घेतलाय आणि एक्झॅक्ट मला कोणाला तो कोणा मॅच करून तिरकी घेतली. त्याच्यानंतर सेकंड स्टेप, या पेपरला अशा पद्धतीने यांनी फोल्ड करायला लावलंय. ठीक आहे, केलं. आता यांनी काय केलंय, हा जो वरचा कोणा आहे, हा वरचा कोणा हा कट केलेला आहे. हे जेव्हा असे डॉट 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 पण येतात ना, डायरेक्ट कट करणे ह्याचा मिनिंग असतो, हे लक्षात ठेवा. आणि खालची बाजू पण ह्यांनी कट केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे बघा तुमची जी डायग्राम होती ती अशी होती आणि मॅच केली तर बघा मी कट केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याला ओपन करणार, याचा ऑप्शन येतं राईट नाही ना, हो अवघड आहे. याचं पण मला ऑप्शन हेच राईट दिसतंय, बाकीच्या डायग्राम काय मॅच होईना. ओके, याचं पण ऑप्शन ए राईट आहे याचं पण, कारण तुम्ही बघितलं इथं कोण नाहीयेत त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होईल. इथं जर बघितलं हे इथं कट यायचा संबंधच येत नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन रॉंग येईल. आणि ह्याचा तर इथं दोन कोणे नाहीयेत त्याच्यामुळे हा पण रॉंग येईल. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथं परत राईट असेल. ओके, त्याच्यानंतर आपण अजून एक क्वेश्चन बघूया. बघा आता थोडा हा मजेदार क्वेश्चन पण म्हणू शकतो आणि थोडा कॉम्प्लिकेटेड पण म्हणू शकतो, कारण मी स्वतः पर्सनली याला सॉल्व्ह करताना माझ्याकडून चुकलेलं होतं. तर काय चुकलं होतं बघा, हा डायग्राम आहे. मी बघा पहिली स्टेप सगळ्यात माझी इम्पॉर्टंट काय, पहिली स्टेप. ठीक आहे, पहिल्या स्टेप मध्ये काय मी सरळ बघू शकता तुम्ही, दिसतंय ना तुम्हाला. ओके, दिसत नसेल तर मी आता क्लिअर दाखवतो की पहिली स्टेप मध्ये काय बघा, माझा पेपर असा आहे तेव्हा मला पेपर तिरक्यातनं असा वर घेतला. त्याच्यानंतर मी काय केलं, असा घेतला. म्हणजे माझी डायग्राम बघा एक प्रकारे अशी तर बनलेली आहे. पण तुम्हाला सांगतो, हा जो पेपर आहे ना आता असा झालेला आहे एक प्रकारे आपला. ठीक आहे, हा पेपर असा झालेला आहे. पण लक्षात ठेवा, ह्याला जो इथं आता इथे मी रेष दिलेली आहे अशी. ठीक आहे, ही रेष अशी दिलेली आहे. एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो की पेपर फाडायचा आहे, पण चुकून बघा तुम्हाला सांगतो की मी इथून सांगितलेलं आहे, इथून नाही सांगितलेलं. जर इथून जर तुम्ही चुकून कट मारला असा तर तुमचं सगळा प्रश्न चुकणार, पेपरचं बारा वाटोळ होऊन जाते. त्याच्यामुळे जो कट आहे, ठीक आहे, जो कट आहे तो एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला असं, एक्झॅक्ट अशी डायग्राम असेल तेव्हा तुम्हाला कट बघा एक्झॅक्ट इथून ते थोडस इथं हा स्टॉप आहे असा कट मारायचा, म्हणजे तुमची अशी कटिंग होणार. आणि जेव्हा तुमची, ठीक आहे, जेव्हा तुमची कटिंग होईल तेव्हा ती डायग्राम अशी दिसेल बघा. ठीक आहे, एक्झॅक्ट अशी दिसेल, ही थोडी मोठी आहे, अशी डायग्राम दिसेल. आणि जेव्हा तुम्ही याला ओपन करणार, ठीक आहे, जेव्हा तुम्ही ह्याला ओपन करणार तुम्हाला हे सांगतो की ती तुमची डायग्राम अशी दिसेल. अशी म्हणजे कोणती आहे, ऑप्शन ए. ह्याचं पण ए राईट आन्सर आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कारण बघा चौकोन बनत नाहीये, स्क्वेअर पण बनत नाहीये आणि ह्या डायग्रामचा काही संबंधच येत नाही. ओके, पुढच्या क्वेश्चन मध्ये जर ऑप्शन ए राईट नको अशी मी देवाला इच्छा करतो. मला असं वाटतं की हा ऑप्शन ए राईट नसणार आहे इथं. तर आपण बघू शकतो की परत डायग्राम घेऊ आपल्याला. यावेळेस खूप सोपं आहे, सरळ एक पेपर दिलाय, पेपरला ह्यांनी काय केलंय, एकच तिरक करायला लावलेलं आहे. आणि ह्यांनी काय केलंय सरळ तुम्हाला सांगतो, जेव्हा ही एक प्रकारे आता आपला असा पेपर झालेला आहे, ठीक आहे, असा पेपर झालेला आहे, तर ह्यांनी काय केलंय की इथं 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 कट मारले आणि मधून चौकोन कापला, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही असं करणार, ठीक आहे, तेव्हा तुम्ही बघू शकता मी सेम तसंच केलं, असं कट करून चौकोन कट केला. आणि त्याला फक्त आणि फक्त ज्या दिशेला असं आलेलं तसं फिरवायचं. ओके, तर बघू शकता तुम्ही की ह्याच्यामध्ये माझा पहिला ऑप्शन मॅच होत नाहीये, दुसरा पण मॅच होत नाहीये,
चौथा पण मॅच होत नाहीये, पण हा माझा पक्का मॅच होतोय. 3-0 2 चौकोन, हे सगळं ऍक्युरेट मॅच होते माझ्या ह्याच्यानुसार. आता समजा जर मला तुम्हाला पेजनुसार सॉल्व्ह करायचं नव्हतं, बघा सिंपल होतं आपलं. जेव्हा कट मारला होता तेव्हा तो असा कट मारला होता, ठीक आहे, आणि हा चौकोन होता. जेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रॉपर दुसरी साईड घेणार, हा चौकोनला चौकोन इकडे येणार, ज्यांनी डोकं वापरलं त्यांनी हा गोल इथं कट मारला, हा पूर्ण कट होणार. तरी सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. आता बघा तुम्हाला वाटत असेल रे हे काय आहे, कागद घेऊन आपण सॉल्व्ह करतोय. बघा तुमच्याकडे टाइम खूप आहे, मी फॉरेस्ट गार्ड साठी शिकवतोय. जर तुम्हाला वाटत असेल की हा माझा क्वेश्चन चुकू शकतो आणि काही फसवे प्रश्न सुद्धा असतात, पेपरनी केल्यावर कुणाचा हादर सुद्धा तुम्हाला याला चुकवू शकणार नाही. माझं काम आहे तुम्हाला प्रत्येक ट्रिक शिकवणं. आता लय जणांचा प्रश्न होता की सर कागदाच्या घड्या घालण्यात माझा चुकतो, अशी पण काही मुलं आहेत ना, त्यांना असं वाटतं की हा प्रश्न खूप सोपा आहे. पण मी शिकवतोय कुणासाठी, ज्यांना काहीच येत नाही. आपण बेसिक पासून चालू करतोय, मला हे पण तुम्हाला शिकवणं गरजेचं होतं. आता आपण काय घेऊया, बऱ्यापैकी पेपर फोल्डिंगचा तर चुकणार नाही, पण हा प्रश्न आला होता आपल्या फॉरेस्ट गार्ड मध्ये, ठीक आहे. तर ह्याला पेपर फोल्डिंग करू शकतो आपण, ठीक आहे. पण तरी पण बघा आता ह्यांनी काय दिलेलं आहे, खूप सोपं दिलंय. एक प्रकारे आपल्याला ह्यांनी काय केलं, ही जी पहिली म्हणजे हा समजा हा पेपर आहे आपला, ठीक आहे.